नमस्कार मंडळी, मी योगेश टुवडे तुमचं माझ्या दुसऱ्या व्लॉगमध्ये स्वागत करतोय. माझ्या चॅनलचं नाव आहे योगी के व्लॉग. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. कालचा व्लॉग तुम्ही बघितलाच असेल कसा झाला तो. म्हणजे आम्ही साधारणतः सकाळी 10-10:15 निघालेलो. मग ठाणा स्टेशनवरून दादरवरून विरारवरून वाणगाव असा प्रवास करत आलो. आणि त्यानंतर इकडे तिकडे मस्त पत्रिका वगैरे वाटल्या, भुजिंग वगैरे कालच्या व्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल. बघू आता अजून जायचं आहे दुसऱ्या आत्याकडे, तिकडे पण पत्रिका द्यायची आहे. मग पत्रिका वगैरे रोजच्या वाटून झाल्यावर परत मग संध्याकाळी काहीतरी फिरायला वगैरे जाऊ, चौपाटी वगैरे असं फिरू वगैरे. बघू पुढचा प्रवास कसा का असेल तो तुम्हाला दाखवतो. आणि एकदम ब्लॉग बघून एन्जॉय करत राहा. आता आमच्या चौघांमध्ये अजून एक जण ॲड झालेला आहे सकाळी, त्याला मी दाखवतो कोण आला आहे तो. तर गाईज तुम्हाला दाखवतो आता कोण आलं आहे. सकाळीच आला आहे. 9ला असा मुक्याला फोन केला की आलो म्हणून मला घ्यायला आहे. तर आपल्यामध्ये ॲड झाला आहे नागले गावातला सुप्रसिद्ध डान्सर तुलसीदास बीज. बघू शकता गाईज, डान्सर तुलसीदास बीज, क्रिकेटर. हा सकाळी आला इथे. रात्रीच निघालेला. काय बोलतो, काल काय झालं विषय? रात्री निघाला तेव्हा गाईज लाजतोय तो. काय विषय काय झाला तुलसी? काल निघाले तेव्हा रात्री ट्रेन सुटली त्याची खारबाववरून आणि सकाळी पहाटे आलाय पद्धतशीर. काय बोलतो, कसं वाटतं मग इकडे आता? गाव खूप सुंदर आहे. सकाळी उठलो वगैरे 9-9:30ला असं मस्त चाय नाश्ता वगैरे केला आणि फ्रेश वगैरे झालं आंघोळ वगैरे करून. आता पटपट टी शर्ट वगैरे घालू आणि रहू आत्याच्या इकडे वगैरे जाऊ. नरेश दादा, कल्पेश दादा यांनासुद्धा पत्रिका द्यायची आहे. मग तिकडनं झाल्यावर थोडं फ्री होऊ. मग बघू दुपारी कसा काय बेत असेल तो तुम्हाला दाखवतोच. आणि मग संध्याकाळी वगैरे बघू, असं चौपाटीला जायचं वगैरे प्लॅन चाललं आहे. मग चौपाटीला जाऊ. 10 ते 15 मिनटं अंतरावर चौपाटी आहे. मस्त फिरू वगैरे. आता तुम्हाला थोडा गावचा नजारा दाखवतो इकडे. मस्त बघा आता कसा गावाचा नजारा आहे तो. तर गाईज तुम्ही बघू शकता आता मुख्य फोटोशूट करायला लागलाय जुन्या घराजवळ. जुनं ते सोनं असं त्याचं दाखवण्याचा प्रयत्न चाललाय. फुल पोज वगैरे देतो. फोटोग्राफी बघा, साहिल मेडे फोटोग्राफी. खतरनाक फोटो काढलाय. हे असे अंगण कुंपण असतात घराच्या बाहेर. तर गाईज निघालो आता आम्ही रवात्याकडे जायला. पुढच्या पाड्यात राहते रवात्या. तिकडे पत्रिका वगैरे देऊन येतो. नरेश दादाकडे, कल्पेश दादाकडे, अजून 2-3 घर आहेत तिकडे मस्त पत्रिका देऊ. चलचममध्ये काम आलंय. आता बघू तुषार करतोय का. मेडे फोन लावतोय तुषारला. काय बोलतोय तू मेडे? तुषार कसलं काम आलंय? बलून डेकोरेशनचं काम आहे. गेट बर्थडेचं इव्हेंट आहे, बलून डेकोरेशनचं काम आलं आहे. बघू आता आम्ही तर इकडे आलेलो आहोत. तुषार करेल तर बरं होईल. करू आता. इकडे सगळी खजरी ताडाची झाडं आहेत. तुम्हाला कालच सांगितलं मी, इकडे फेमस म्हणजे ताडी. गावरान रस्ता, एकदम कच्चा मार्ग. ताडाची झाडं. जय आणि वीरूची टाकी शोले पिक्चर मधली इथे शूटिंग झालेली. तर गाईच पोचला आता आत्याच्या इथं. आत्याच्या घराजवळ एंट्री करतोय. तर आत्याच्या घरी आलोय. पद्धतशीर झाडे झुडपात बसलेलं घर मस्त. ही आमची रवात्या. दरवाजात आमचंच वाट बघत होती भाविका. ही आमची रहू आत्या मस्त पोचला. आता आत्याकडे पत्रिका देऊ. तिकडे पण लाईट गेलेली असते. हां, गाव साईड मस्त. आता बसू अंगणात. चला गाईज भेटतो
भाऊ झोपला पण झोक्यात पद्धतशीर. झोका खाली यायला नको असा विषय व्हायला नको काय भाऊ. बरं वाटतंय बोलतो ना. त्या बाहेरच बसतो अंगणात. चला काहीच भेटतो थोड्या वेळाने. आत्याला पत्रिका दिली. आत्या या रोहनच्या लग्नाला, तुमच्या नातूच्या लग्नाला या, सगळ्यांनी या. चला तर काही आता निघालोय. आत्याच्या घरी पत्रिका वगैरे दिली. मस्त आता चाललो आत्याच्या वाडीत फिरायला. बघू कसली कसली लागवड लावली तिथे आता. मिरची, वांग बिंग काय, कोबी, फ्लावर, भेंडी, अजून काय भाई टमाटी, सगळं बघू आता. मस्त वाडीत फिरतो भाजीच्या मळ्यामध्ये. काय बोलतो मुक्या, कुठली कुठली मिरची आहे आत्या बोलले? लांब मिरची सर्व आहे आपल्याकडे. ठीक आहे, लांब मिरची. हा झाला लांबड्या. बघितले का ताडगोले कशा. आता पूर्ण ताडाची झाडं दाखवतो तुम्हाला, किती ताडं. आणि ही टाकी तुम्हाला मगाशी सांगितली शोले पिक्चरमधली वीरू. हां, शोले 2चं विषय काय बोलतो. हां, आणि आता चाललो मळ्यामध्ये. मामू पुढंच चाललाय. तसं काय मामूला सगळं माहिती आहे. आता तुम्हाला दाखवतो मळा मस्त. ताई खोलते गेट. काय दादा, काय निरोप द्याल भास्कर दाला? भास्करला सांगेन का माझे मामाचा मुलगा वगैरे आले, त्याचे खूप मित्र आले आहेत. त्यांचे माझे मी ज्या वाडीत काम करतो त्या वाडीत मी त्याला घेऊन फिरायला आलो. बरोबर असं. हां, तर बघितलं गाईज आपल्या पप्पांची, म्हणजे इकडे कसे पप्पांना सगळे ओळखायचे, त्यामुळे हे दादा वगैरे आपल्या घरी वगैरे येऊन गेलेत. आता दादाच आलाय फिरवायला मस्त. आणि भास्कराचे खास मित्र आहेत ते. खूप मोठा माळा आहे. पूर्ण मिरचीची लागवड आहे. ही बघा मिरची दाखवू शकतो. मस्त मिरच्या. मस्त हे रहू आत्याच्या बॅक साईडलाच आहे पुरा माळा. मस्त एकदम जबरदस्त शानदार. शिमला मिरची आणि काय कुसल्या कुसल्या रे भाई, भोपळी मिरची वगैरे सगळी त्याचीच लागवड दिसते. बघू शकता. दादा तुम्हाला माहिती देईल. दादा काय विषय इथे. आणि ड्रॉप जो ह्याला झाडाला देतात ना, ते ह्याच्यामधूनच सोडतात वॉल मधून. अच्छा, म्हणजे जो ड्रॉप जातो तो. हा, ड्रॉप म्हणजे झाड हे कळी फुलायची आणि फळ यायचं ते ड्रॉप वरून सोडतात. ते ड्रॉप येतात टाकलं नाही, तिकडे मशीन एक ठेवलेलं आहे, तिकडनं येतं ते 2-2 वॉल करून. काहीच कसं आहे, कधी पण आलो ना आम्ही इकडे माळ्यामध्ये येतो, मस्त वाटतं एकदम, मन तृप्त होतं. हा, शेवटी मेजर वेगळी असते. मजा इकडे वेगळीच आहे. मस्त फिरायच्या आता थोडी आपण भाजी वगैरे काढू इकडनं, मस्त मिरच्या घरी घेऊन जायला पद्धतशीर. दाखवतो अजून काय काय ते. त्यांचा एक आत्यांचा मुलगा, त्यांचं ऑपरेशन झालेलं तेव्हा मी त्यांच्याचकडे राहिलेलो. नरेश दादा रे. नरेश दादा. आता आलोय वांग्यांच्या ह्याच्यात, वांग्याच्या मळ्यामध्ये आला तो. वांगे दाखवतो कसले मोठमोठे लांबडे. हे म्हणजे का लावतात असं, ह्याच्यामध्ये कीटाणू नाही, कीड नाही, नुसते वांगे लावलं ना तर अशी फळं भाजणार नाही. म्हणून दादा माहिती देत आहेत, करावं लागते. हे दादा माहिती देत पहिले लावायचे ना बघा वांगे, त्याला औषध वगैरे असं लागायचं, कीड लागायची. तर ही पद्धत आली ना त्यापासून ह्याच्यामध्ये कीटाणू कमी घुसतात. आणि आठवड्याला एक औषध असते ते आपलं स्प्रे वगैरे. खूप मजा केलेली. तेच ना, आपले बाबा वगैरे होते, पप्पा यायचे. जाम मजा. भास्करदा घ्यायचा दाढी, भास्करदा दाढी घ्यायचा नाही, ते दुसरे पाहुणे आलेले ना, त्यांच्यासाठी आम्ही नरेश दादांना खास पाठवलेले. मस्त ते थंडा वगैरे आमच्या बरोबर प्यायचे, पण ते दाढी वगैरे नाही घेतली. अच्छा अच्छा. पण माणूस कसं आहे, माणूस म्हणजे त्यांचीच आमच्या जिगरी एकदम. भास्कर दादा एकदम आमचा जीवलग
म्हणजे आपल्याच घरा माझ्या भावासारखा आता दादांना कशी मळ्यांची वगैरे आवड आहे त्यामुळे भास्करला पण अशीच आवड आहे. तो पण फुल वगैरे हे ते मस्त सगळं त्यांना तेच आवडतं. मित्र भेटले ते बघ. कोण भास्कर आणले? नाही बाई बाई आहे. हा ताई आहे. ही हा. सुनीता हा, सुनीता ओळखते. ओळखलंस ना ग मी भाऊ. हा ते ये पोरं मला तिकडे भेटली. मी डहाणूला गेलेलो होतो, ताईचा तिकडे फोन आलाय. रस्त्यातच भेटली मला. तर सांगते मी भास्कर दादाला विचारलं का भास्कर दादा आला का नाही. मी हेल्मेट वगैरे घातलेलं मला ओळखलं नसेल नाही त्याने. ओळखलं दादा. पण आता इथे येऊन ना मी त्यांना वाडी दाखवतोय जरा. आम्ही ज्या वाडीत कल्पेश दादाची बायको वगैरे काम करते ना गाईज ते बघू शकता दाखवतोय. दादा म्हणजे खूप आता मागे आलेलो तेव्हा पण भेटले नव्हते आणि आज आलो तर फुल दादा एक्साइटेड झालाय भेटून. तेव्हा मग हे पण ते लहान होते तेव्हा असं. तर कॉल आलाय. हा. तर आता दुसरी वाडी अजून दाखवतो. आलेलो आता अजून एक मळा आहे गाईज. आता तिकडे जातो या साईडला, भेटला इथं त्याच्या बॅक साईडलाच आहे. जातो जरा फिरतो. मंदिर बघा, जागृत देवस्थान आहे. आता दुसऱ्या वाडीत चाललोय शिमला मिरची बघायला. हा ही लांब शिमला नाही, शिमला तिकडची रे मुख्या. ती तिखटवाली मिरची असते ना, ती मसाल्याला वापरतात ती वाली मिरची. गेट खोललाय फायनली दादानी. परत आला तर दुसऱ्या माळ्यामध्ये बघू शकता काय. आणि दाखवतो तुम्हाला इथे ताडाची झाडं आणि माडाची झाडं किती आहेत ती. चला गाडी बघा गाईच शेतातली. दादा माहिती देतोय ऐका. ह्याच्यामध्ये पाणी बनवायचं. ते ह्याच्यामधून असं हे कॉक चालू करायचं. मग ते झाडाला पडतं तिकडनं. हा दोन दोन वाल करून इकडे पाणी बनवतात. ते ड्रॉप झाडांना इकडनं जाते ते सगळं डायरेक्ट शेतामध्ये मोटर चालू पूर्ण केली का असं. ही मोटर चालू केलं. वॉल विल आहेत ना आपले सगळे. कशी गाईज गावाकडची मजाच वेगळी असते एकदम. आणि ही पण वांगी असा नेचर आणि हिरवी मिरची गाईज. हिरवी मिरचीचा माळा, तिखटवाल्या मिरच्या असतात त्या. असं. DDLGचा व्ह्यू. डेट आहे तिथंच बरोबर खड्डे पाडलेले. हा इथे आता होल असेल लहानसा. तर ना ताडाची झाडं बघायची आहेत ना, ती बघा. पाणी इकडे ताडी वगैरे काढली जाते. पाणी पण जास्त वेस्ट ना. एक तिकडे आपला आहे ना, आपला मित्र एक आहे तिकडे. त्या इकडे साडे हीच गाईज मजा आहे मस्त गावाकडे फिरायची. मस्त वाटते. वातावरण पण एवढं शांत आहे ना, एकदम कवळं ऊन आणि मस्त वाटतं एकदम. मसाला बनवतो नाही का. फुल फिरलं आता, फुल कामाटलोय आम्ही चालून चालून. मिरची दाखव मुक्या कशी ती. ती सुकी मसाल्यासाठी वापरतात ती. तिची लागवड पण दाखवतो आता कशी केली ती. आता नदी काय काढून ठेवले बघा मिरची. मसाल्याला आपण वापरतो. ही मसाल्याला वापरतो आपण. ही आता तर टिकाली कमी आहे. थोडी गेली आहे विकली असं. ही मसाल्याला आपण वापरतो. हा, मसाल्याला वापरतो. बघू शकता मस्त आपला कसं एकदम खतरनाक व्ह्यू आहे. मशान होई तिकडनं रस्ता. झाडे ही बघा ही ताडाची माडाची झाड. जागा आहे ना, ते इथूनच लोकांची मस्त ताडी वगैरे काढली जाते. मस्त ताजी ताजी ताडी आहे एकदम सकाळची गोड गोड. ही जागा तुम्हाला बोललो नाही इकडे ताडाची झाडं वगैरे जास्त आहे. की आणि त्यांचे वर्षावर मुख पैसे देणार. ताडाची झाडं वगैरे ते जास्त आहेत आणि ताडी खूप काढली जाते इकडे. ताडगोळे पण, ताडगोळेची सेलिंग इकडनंच होते म्हणजे आपल्या वाणगावमध्ये. आपली जागा आहे सगळी कसं आहे गाईज, पालघर जिल्ह्यामध्ये आपल्या डहाणू तालुक्यात बसलेला छोटासा गाव आहे वाणगाव गाव म्हणून. आता मस्त प्रोग्रेस झाला आहे, मस्त वाटतं एकदम. आणि त्यानंतर ह्याचं वाणगावच्या पुढचं स्टेशन म्हणजे डहाणू, तिकडे पण आपल्या आत्या राहते. तर बघू आता तिकडे उद्या वगैरे जायचा प्लॅन चालला आहे. तर बघू आता कसं काय ते जाऊ. आणि बघा तुम्ही एकदम सुंदर नजराना आठवण सांगतात आता पप्पांच्या वेळेसची. आम्ही खूप फिरायचे मस्त. हा. संध्याकाळ आम्हाला खास पार्टी असायची तिकडे. हा. बसायचे आम्ही खायला प्यायला. मामी पैसे वगैरे द्यायचे आम्हाला. खूप मजा. मामी म्हणजे आपली आई. आई कोण कोण असायचं दादा? हा? कोण कोण असायचं? आपले, नरेश दादा, हा. मी, आजी, माझे गावातले मित्र आहेत. आणि तिकडे कोण कोण असायचे ते सांगा. कुठले कुठले मामा असायचे आपले? तिकडे दत्त्या मामा, हा. किसन मामा आणि प्रकाश मामा हा. असे सगळे आम्ही बरोबर. बसायचे सगळे. हा.
रामनगर वगैरे पासून आम्ही हा, हा, तेच. फिरून यायचे. फार खूप मजा केली. आणि तसेच आम्ही जंगलामध्ये पण गेलेलो मजा आपल्या करायला डोंगरात, हा, रात्रभर. रात्रभर. आणि थोडस काय आम्हाला भेटलेलं रात्र मस्त मजा केली. दादा जुनं आठवण सांगतो आपल्या वागळे मधली ठाण्यातली. ठाणे दादा आधी म्हणजे दादाचे खूप चक्र व्हायचे त्यावेळेस. एक आमच्या वेळेला खास शिकारीवाला माणूस होता, सगळं हा. माहिती होतं. राघ्या त्याचं नाव होतं. ते आता रग्या राहिले रग्या नाही. रग्या हा हा, राहिले ना ते बरोबर आता रग्या दादा राहिले नसतील. बरोबर बरोबर तर बरोबर आम्ही खूप मजा केली हा. तिकडे. अशी जुनी आठवण दादानी सांगितले. दादा पहिला डेली यायचे आपल्या घरी ठाण्याला. खूप जण यायचे लोक. पण कसं कालांतराने काल जसं चेंज होत तसं कसं यायला वगैरे जमत नाही. पोरं वगैरे मोठे वगैरे झालं मोठी सगळं झाली, इकडे त्यांचं बघायला लागते. असं त्यामुळे दादांनी थोडं येणं तिकडे हे केलं. तर काय मस्त आता मळा वेळा फिरलो. मिरच्यांची वाडी बिडी बघितली. तुम्ही पण बघितलीच असं. कशी वाटली कमेंट करून वगैरे सांगा. वाडी कशी वाटली. आता परत येतोय जरा रोहात त्याच्या घरी. दादा वगैरे आलेत. दादांनी वगैरे बोलवलं आहे. कामावर गेलेले. जेवणाच्या टायमिंगला जेवायला आलेत वाटतं. तर बघू आता काय विषय. मी बोलते दादाला वाडीत गेलो. दादाला ऐकायला आलं. काय ऐकायला आलं तुला? साडी ताडी ताडी बोललो का व्हायटमिन. तोच विषय. कल्पेश दादा पण आलाय. दादा बरं आहे ना? खतरनाक ना. हा कुठला दिलवाले दुल्हनिया. हा तुळशी पण आल्या मस्त एन्जॉय करते. मामू का आदमी. आता इकडे शूट करूया भाई जाऊ. सकाळी अजून बैठक चालू आहे. इथं विषय चालले आहेत. मस्त विषय रंगलेत. बघू शकता तुम्ही. सुंदर निसर्ग. संध्याकाळी बघू आता. जेवायचं वगैरे टायमिंग झालं आहे. थोड्या वेळाने जेवू वगैरे. मस्त जरा रेस्ट करू. नाही तर बघू कुठेतरी फिरायला वगैरे निघू. असा प्लॅन चालला आहे. पण चौपाटीला तर जायचंच आहे. बघू आता कसा काय प्लॅन होतो आहे. यांना किती टाईम लागतो आहे तो. दादा वगैरे बसलेत मस्त. बसतो आता बाईकवर ना काहीतरी आणतो चटरपटर. चटरपटर संपलाय घरचा. जाऊन येतो. मस्त भावडांसाठी घेतल्या आता चटरपटर. किती वेळ लागतो त्यांना काय माहिती बैठकीला. नाही जास्त लांब नाही. जवळच दुकानाजवळ यायला म्हणून बाईक काढतो. पण होता म्हणून 2 मिनिटात जाऊन यायला होतं. जुना फोटो काढलाय. हा जुने फोटो काय खतरनाक. झाला मस्त विषय करून. खालतो मग काय विषय पुढे का आता जेवायला. जेवायचं ना आता. खालतो मिळे जाऊया आता. तिकडे पण आत्या बोलवते जेवायला. मस्त जेवून घेऊ. बघू आता पुढे कसा काय विषय काय करायचा आहे तो. कुठला बीच पूर्ण एकदम बाकी पुढचा प्लॅनिंग दादा काय. पूर्ण प्लॅनिंग. दादाने अल्बम दाखवला ना जुना. जुन्या आठवणी ताज्या केल्या दादानी. आपण आता निघू बीचवर. थोड्या वेळात जेवून नाही जेवायचं आहे ना आता. वेस्टीला व्हेज जेवण. शनिवार आहे म्हणून वेस्टीसाठी व्हेज जेवण. हा जेव. या जेव बनवले वहिनीने. डाळ भात आणि सुका चिकन. काही तू जागा ना आमच्या. गावठी कोंबडी. बस रे जेवते चला. मुक्या बस मुक्या. कढई इंड करून टाकली. कढई एकदम इंड करून टाकली भावाने. चापसूक सप्तसूर झाली. मस्त जेवून झालोय. आलो तो मुक्या आता. मस्त पोट भरला एकदम छान. दाबून तुम्हीच कढई खाली गेली ना प्रेमाने. सुका चिकन आणि किती वालाची भाजी. आता जरा चालतोय. जरा गावात जरा परत चालत फिरतोय मस्त. दुपारचे वाजले किती रे भाऊ. दुपारचे वाजले आता 3:30 वाजत. 3:30 वाजले. मस्त जेवून झालं. जरा येतो जरा चालू जरा आहे रस्त्याला. मस्त सुकाट रस्ता आहे. मग काय बोलतो मग कसं वाटलं जेवण.
गावरान जेवण एक हा नंबर जेवण होता. हा कधी पण गावाकडे गेला की गावाकडचं जेवण खाऊन बघा. हा तुम्हाला नाही ना आवडलं तर बघा त्याच्यामध्ये कशी मग भाई एकदम मिंगरी शॉट काय आपलं काय ठाणा शहर मुंबई शहर मला किती पण खावा काय नाही मजा. राशनचे दुकान रस्ता बघा एकदम सुकसुकाट रस्ता एकदम मस्त सायलेंट झोन. एवढंसं खाल्लं तरी वाटत कसं आपण रासभर जेवण. भाऊ बोलतोय काहीतरी सांगतोय जेवणाबद्दल काय हा भाऊ बोल. काय मुंबईला खावा नाही तर आपल्या ठाण्याकडच्या साईडला खावा. तर आपण राशनचं जेवण जेवतो ते आपल्याला काहीच नाही वाटत. आणि कुठे आपण प्रायव्हेट दुकानं जाऊन घेतो आपण इकडनं असं तसं हे काहीच नाही फायदा. गावठी तांदूळ खाऊन अरे कहना क्या चाहते हो? बघा फक्त तुम्हाला नाही ना पोट भरलं. मिंगरी काय एवढंसं तरी खावा. काय बोलतो भाऊ एकदम मिंगरी शॉट काय मिंगरी म्हणजे चक्रीवादळ. चक्रीवादळ. वन साइड आता मदन दादा गीतू ताई वहिनी आल्यात. कुठं लग्नाला आलेल ना हा बोलले आत्या. तुम्ही कधी आले सर? आम्ही काल आलेलो केलेला तुषारला फोन. हा मस्त आहे एकदम मस्त. तू कसा आता बोल थकला एकदम लग्नाला आलेला हा ना. नाही ना ते आई वगैरे ना आम्हीच आलो. डानू जाना है डानू के कल जाना दादा है. सब प्रोसेस बताएगा कल का क्या रहता है क्या काय दादा उद्या मदन दादा गाणं बोलत असतो आता. पाहुणा आईला गणपती माझ्या घराला. गणपती देवा तूच मला हवा तुझ्यासारखं हवंस वाटतंय मला. एका वर्षानं पाहुणा आईला तर गायच फुल गफलत शॉट झाला. आम्ही असं चालत होतो आणि वाटेमधूनच समोरून इकडे गावात पुढे लग्न होतं ना मदनदा गीतूताई वगैरे आलेले. आणि नशीब म्हणजे आज आम्ही तिकडे ठाणुरीला जायचा प्लॅन केला नाही कारण की ते लोक इकडे आलेले. मग आता कसं दादा पण इकडेच थांबलाय. आता नाही संकट असेल ना तेव्हा मग पहा पडेल ना. नाही ना मग काय भांडेल मग जग बिगड़ गया ना दूध मांगे तो खीर दूंगा. काश्मीर मंगा ना सीधा खीर दूंगा. हाँ अपना डाले का सब ऐसे है. काय आ मेरे हम जो लिया खेलिया में खेलिया. गाईस पटपट आता रेडी झालो मस्त. जाऊ आता चौपाटीला. हितेश आलाय गाडी घेऊन आला. हितेश घ्यायला ताईने पाठवले एका ताईने त्याला 4 व्हीलर घेऊन आलाय. मस्त मग अशी गप्पा गोष्टी झाल्या. मदन दादा वगैरे आलेला जाम हसवल्या मदनदानी. काय बोलतो मेडे फुल एक नंबर गाणे बिने बोलला मदनदा. राडा फुल राडा. आता हितेश आलाय घ्यायला. आता जाऊ गाडीतून चौपाटीला. चिंचण चौपाटी ना हा चिंचण चौपाटीला जाऊ मस्त. तर गाईस पटापट रेडी झालो आम्ही चाललो चौपाटीला. पण त्याच्या आधी एक पत्रिका द्यायची राहिली मानको त्याला देऊन येऊ. काय बोलतो मुक्या जाऊ ना मानका दे. चल मग घे पत्रिका घे पटपट पत्रिका देऊन येतो मानको त्याला. इथं पुढंच राहते. बीच काय जवळच आहे साधारणतः 10 मिनिटांमध्ये पोहोचू बीचवर. विषय असा झाला एकदम. तर एका ताईने हितेशला पाठवले घ्यायला. कुठे काय पण कर मामाला घेऊन ये. मग आता आम्ही जाऊ इथून चौपाटीला. चौपाटीवरून मग रेखाताईच्या घरी जाऊ. बाकी बघू पुढं कसा काय विषय होतोय. हा अप्रतिम असा निवास माधव निवास आपल्या पलाटपाड्यामधला खतरनाक बंगलो बनवलाय दादांनी. आणि इथं मानको आत्या. तर काय दिली मानको आत्याला पत्रिका बोलतो मानको आत्याला पत्त्या दिली पत्रिका. आता बसतो आता गाडीमध्ये. हितेश आला. आता जाऊ गाडीतून. ये रे भाऊ चला गाईस भेटतो आता थोड्या वेळाने. कसा काय विषय होता आता सांगतो. झालाय विषय क्लोज. गाडीमध्ये बसलो आणि आता निघू थोड्या वेळाने. कसं काय आता चौपाटीला जायचा प्लॅन. चिंतन चौपाटी. तर गाईस आता निघालोय आत्याच्यातून चाललो तर चौपाटीवर. तिकडनं जाऊ रेखाताईच्या घरी. हितेश आलाय घ्यायला. गाडीतून चाललोय.
रात्री गाईज कालच्या रात्री आम्ही जो काळोखात जात होतो विपुल बाईकडं कणिक पाडायला याच रस्त्याने गेलेलो. काय दिसत नव्हतं. आता जो माहोल बघा एकदम, आणि रात्री एकदम काळोख असल्यामुळे काय दिसलं नव्हतं, पण आता माहोल बघा एकदम खतरनाक, एकदम मस्त निसर्गरम्य. मस्ती ताडाची माडाची झाडं, खजरीची झाडं. काय बोलतो मग काय ना, रात्री फुल काळोख होता ना, काय समजतच नव्हतं. मस्त समोर बघू शकता, मस्त समुद्र अथांग, माहोल खतरनाक. बघू शकता आता गाडी पार्किंग करून मस्त वरती आलेली आहे. बघू शकता मी आलो बघा, आलोय समुद्रावर. किती? 20 रुपये. थांबा देतो. काम सगळ्या गाड्या बिड्या असतात. आता इथे थांबू आम्ही आता थोडा, अजून सनसेट वगैरे होऊ द्या, मस्त अजून मजा येईल. बघू शकता कशी चौपाटी आहे आपल्या गावातला समुद्र, चिंचणी. तर गाईज आलोय गाईज आता मस्त चिंचण चौपाटीवर, समुद्रावर मस्त आपला अथांग समुद्र. उतरलोय. अजून मेढे या बट्टू आणि हिमेश नाही आलाय, ते बाईकवरून येत आहेत. बघू आता काय, आता मस्त इथे एन्जॉय करू, थोडा फोटो वगैरे काढू, मस्त टांगा विंगा सगळ्यात बसू. मेढे आलाय, मेढे बट्ट्या हिमेश आलाय, पूर्ण मचवतोय बाईक. खतरनाक करू वाव, खतरनाक फोटो घेतो इथं. फर्स्ट टाइम आलाय वेस्टीला खूप आवडलं इकडे. काय बोलतो वेस्टी, आवडलं का मग? हा खतरनाक ना. काही तिथे खतरनाक फोटोशूट चाललाय मामूचा. फोटो काढतोय आणि मेढे तर भाई मचवायला लागलाय नुसता. वन साइड भाई. आता थंड चिल्ड घेतो जरा, चिल्ड इथे लावतो आणि जरा चिल्ड चिल्ड बीचवर. इथं मामू आणि बटूचा शूट चाललाय. मुक्या गेलाय धार मारायला, वाटतं धार मारायला गेला ना तो. हां बघू अजून काय, फुल एन्जॉय चाललाय, खतरनाक मजा यायला लागली. व्हिडिओ रील वगैरे काढायला लागले ते लोक. खतरनाक मस्त फोटोग्राफी, साईल फोटोग्राफी मोबाईलमध्ये. काय ते इकडे एकदम लांब दिसतं ना, चिमण्या वगैरे अशा उभ्या. ते आपलं तारापूरमधलं अणुविद्युत शक्ती केंद्र आहे, म्हणजे वीज निर्माण वगैरे होते ना, ते आहे महाराष्ट्रातील अणुविद्युत शक्ती केंद्र तारापूर. ह्या बाजूला समुद्र. काही झालं आहे बीचवर, चिंचण चौपाटीवर. पण एक सांगतो, आपल्या चॅनलचं नाव आहे योगी के व्लॉग. योगी के व्लॉग या चॅनलला नक्की तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा. आत्ताच आता आपण यूट्यूबवर चॅनल खोललं आहे आणि व्हिडिओ म्हणजे व्लॉग टाकायचं चालू केले. आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट पण करा. काय चुकत वगैरे असेल तर आम्हाला कमेंटमध्ये सांगा की बाबा असा विषय होतो आहे, काहीतरी जरा आम्ही त्या व्लॉगमध्ये असं सुधारू. ठीक आहे. तर गाईज आता इथे रेस लागले, जी लाईन मारले, चला स्टार्ट झाली रेस. तर त्या झेंड्यापर्यंत जाऊन यायचं आहे. पहिला बॉल भाई देवाचा आहे रे भाई. ट्रायल बॉल आहे, ट्रायल बॉल आहे रे, ट्रायल बॉल आहे. ट्रायल बॉल आहे. समुद्र किनारी
बॅट्समॅन वाटतं टायरची हवा संपूर्ण जाणार आहे. मुकेश बोर्ड मॉडल. तर गाईज दाखवतो गाईज आता तुम्हाला चौपाटीवर काय काय आहे, खाण्यासारखं काय काय आहे, लहान पोरांना खेळण्यासारखं मस्त. परत त्या राईड असतात त्या गाड्या नाही का छोट्या, सगळं उंटाची राईड आहे, मी रायडिंग करतो. टांगा घोडा गाडी हे सगळीकडे असतं. दाखवत आता काय काय. भेलपुरी, वडापाव सेंटर, सगळ्या गाड्या खायच्या गाड्या, मागं मस्त बसायला चेअर्स. तर काही लहान पोरांसाठी बघा मस्त मिकी माऊस खेळायला. गाईस बघितलं चौपाटीवर मस्त खायच्या वगैरे वस्तू, लहान पोरांना खेळण्यासाठी मस्त, आणि उंटाची राईड, घोडागाडी सगळं आहे. दाखवला आता तुम्हाला. तिकडे अजून फोटोशूट चालला आहे यांचा. तेव्हा आता सनसेट पण होणार आहे, आला आहे आणि सनसेट मोस्टली मस्त एकदम चिल. गाईस पुरी चौपाटी फिरून आलो तरी पण यांचा काय फोटोशूट संपत नाही. आता मस्त 4 व्हीलर घेतले फोटोशूट करायला. खतरनाक विषय खोल आहे. मुकेश बोर्ड फोटोग्राफी. तर काही झालेलो 5 वाजून 5 मिनिटांनी. आता 6:30 कसे वाजले काय समजलंच नाही. खतरनाक ह्या लोकांनी रील्स फोटोशूट वगैरे केला इथे आणि फुल मजा केली या लोकांनी. आणि मेढे तर अजून चालूच आहे. बघा ना काय सनसेट झाला आहे. मोठे आमच्यामधून गायब झाल्या. मोठ्या गाडी गाडीत आहे. तर गाईज मस्त आता मजा केली. आता बीचवर काहीतरी गरमागरम चेपूया. काय चेपायचं मुक्या? वडापाव चेपूया बीचवरचा. चौपाटीवरचा गरमागरम वडापाव चेपू आता मस्त. मस्त बसलोय. काकूंचा मस्त गरमागरम वडापाव खातो चौपाटीवरचा. काकूंचा फेमस वडापाव आहे. खाऊ गरमागरम वडापाव. फेमस वडापाव आहे चौपाटीवरचा काकूंचा. भेल आले. मुख्याला लय घाई झाले वडापाव खायचे. भेल चेपतो आता. होते वडापाव अजून मस्त गरमागरम. चौपाटीचा फेमस वडापाव आहे. वडेपाव आलेत आता मस्त गरमागरम. काकूंनी गरमागरम वडेपाव आणून दिलेत. मस्त बघू शकता. वडापाव ठेचा. चला गाईज आता पटपट वडापाव खातो मस्त गरम गरम ठेचा लावून. आणि भेटतो तुम्हाला थोड्या वेळाने. मस्त चौपाटीची मजा घेतो वडापाव खात खात. मस्त एक राऊंड चेपून झाला. आता दुसरा राऊंड आहे. बघू आता कधी येते वडापाव. टेंट खाली झाली तिथं. परत वाट बघतोय. काळोख पण झाला. बघता बघता कसा काळोख झाला समजलंच नाही. 5 वाजून 5 मिनिटांनी आलेला. आता वाजून झाले की 7 वाजून गेले ना. 7 वाजले 7:15 कसे ते 2 तास गेले काय समजलंच नाही. बघू आता अजून एक वडापावचा राऊंड करायचा मस्त गरम गरम. तर काय दुसरा राऊंड पण आलाय. आता परत चेपू. नुसता काच सुटलाय बाबा. बीचवर काळोख झाला. बीचवर पूर्ण
अरे उचलला पण यांनी ऐकत नाही बाई. वडापाव वगैरे खाऊन झाला, मस्त भेल वगैरे खाल्ली, निघालो आता. जातो रेखाताईकडे. काळो पण झाला बघता बघता, गाडी पण पूर्ण भरून गेले आता. तर गाईज आता झालं एकदम मस्त. वडापाव वगैरे खाल्ला, भेल वगैरे, चौपाटीवर मजा पण केली. आता डायरेक्ट जाऊ रेखाताईच्या घरी. रेखाताई पण वाट बघते कधीपासून, कारण की इकडे आलेलो आम्ही 5 वाजता आणि आता वाजले 7:30 वाजले. 2.5 तास फुल इकडेच खतरनाक टाइमपास केला. आता जातोय ताईच्या घरी. बघू आता पुढे भेटू मग कसं काय होते ते. चला आता डायरेक्ट जाऊ रेखाताईच्या इकडे घरी. 15 मिनटं लागतील ना? 15 मिनटं लागतील इकडनं चौपाटीवर जायला. आपल्या घरी झालं. काल रात्री पण इकडेच होतो आम्ही. इकडेच रात्री व्लॉग एंड केला आम्ही. तर गाईज बोला आता जातोय ताईकडे, तर ताईला काहीतरी घेऊनच जाऊ खायला वगैरे. आता काहीतरी स्वीट्स वगैरे, मिठाई वगैरे घेतो, बघू त्या शॉपमध्ये जाऊन खायचं वगैरे काहीतरी घेऊ. घेतली थोड्याची मिठाई वगैरे. आता परत बसतो गाडीमध्ये आणि जातो. चला चले बस पटपट चल, ट्रॅफिक झाले बघ, गाड्या अडकल्या. गाव साईड बोललो का लगेच काळोख झाला, पण लगेच काळोख. 7:45 वाजले, फुल डार्कनेस झाला. असं वाटतंय भाई आपल्याकडे तर फुल उजेड असतो, इकडे पूर्ण काळोख झालाय. बघू शकता तुम्ही. पोचलोय आता रेखाताईच्या घरी. पद्धतशीर अमुक आदमी आलो आता फायनली रेखाताईच्या इथे. आणि बोलल्याप्रमाणे रॉकी थोडासा भोकलाय. हा बोलतो रॉकी भोकायला लागलाय, रॉकी सकत करायला लागलाय. बघू शकता आता आलोय. अरे नाही मजा करतो तो. अरे एक नंबर. रॉकी भडकलाय ताईच्या घरी. नाही त्याला प्रेम आहे, कुत्र्या डॉग लवर आहे हा, स्वतः डॉग आहे ना. ताईच्या घरी आलो. ताई मगापासून वाट बघत होती. आणि मेढे कधीच पोचला का बाई करून. हा ना, फ्रेश पण झाला मेढे मस्त. बघू शकता ताईचं घर नवीन, वर पण आहे मस्त. जाऊ आता थोड्या वेळाने वर पण जाऊ. किचन ताई कधीची वाट बघत होती. आणि ताई आता काय बिर्याणी विषय काहीतरी वाटतंय. बिर्याणी वाटलंच वासावरून. चला मस्त आज बिर्याणी आहे, मग काय टेन्शन नाही. ओके आता जरा आम्ही फ्रेश वगैरे होऊ आणि भेटू मग परत तुम्हाला थोड्या वेळाने. बघू कसा काय बेत आहे आता यांचा बैठकीचा. हा जात. भाऊ आजारी होता, बऱ्याच दिवस ॲडमिट होता. आता एकदम फिट आहे. आता फिट ना, फिट झाला. हां बॅगा घेऊन ये. सगळ्या घेतल्या ना. मस्त फ्रेश वगैरे झालो. आता जरा TV मॅच बघू. आणि बघू आता रेखाताई काय करते. बिर्याणी बनवत होती. बघू बिर्याणीची रेसिपी जरा दाखवतो. झाले ताईने अर्धी ते रेसिपी केले. राईस इथं आणि चिकन वगैरे करून ठेवलंय मस्त. टोपात टाकल रेखाताई पद्धतशीर टेस्टी बिर्याणी बनवणार आहे. आणि आज मचू खाऊ मस्त एक नंबर. ताई अजून काय काय बिर्याणी आणि भुजिंग पण आहे मोठ्या. अच्छा सोडतील तेव्हा कळेल. हा नाही भुजिंग हा चालेल. ओके मारून चिंचोटीच्या. हा आणि ते गेले या बाजूला. हा काय बोलते मस्त लाजायचं नाही. आम्ही
आम्ही मजा करणार, खायचं असेल तर थंडावर खाणार, नंतर जेवायला पण इकडे विषय वेगळा आहे ना, बैठकीचा विषय वेगळा आहे, खाण्याचा विषय वेगळा असतो. म्हणून मग काय मग लाजणार बोलतो, लाजणार आहेस नाही ना? चला मग विषय इथंच करायला लागेल आता. टेरिसवर ना, कुठे जायचं टेरिस, चला टेरिसवर. तर फायनल डिसाईड झालेलं आहे, टेरिसवर जायचं आहे. मस्त वर टेरिसवर बसू. बैठकीचे सूत्र चालू होणार आहेत थोड्या वेळातच. बघू आता काय काय कोणाला काय. आणि हे लोक गेलेत रिओ वगैरे घ्यायला. ताईच्या घरी आलं तर लाजायचं नाही. रिओ पब्लिक, शेतात बसायचं, टेन्शन नाही. रिओ हां रिओ. याच भागात जा आणि इकडे करून जा. बैठक आता बोलतात ते वर ना वर. हा ठीक आहे ताई, वरच जातो, वरच बोलतो टेरिसवर. चला हो बसलेत मस्त फ्रेश होऊन मॅच बघतायत IPL. ताईची जेवणाची तयारी चालू आहे. समोर बसत आई पण आमच्यामध्ये पार्टिसिपेट करते. नको पण आपल्याला ते आपण वरतीच जाऊन बसूया, जरा थंड हवेची. ओम साईराम, ओम साईराम, ओम नमः शिवाय. चला काय दादा, चाललोय टेरिसवर. कायच्या टेरिसवर मस्त बसतो. तशी बसू आता, टाइमपास करू, एंटरटेन करू. मुक्या एंटरटेन करेल आपल्याला, मेळे एंटरटेन करेल. मस्त कसा रात्रीचा व्ह्यू टेरिसवर बघू शकता. टेरिस मस्त. आता बोलतो पहिले जायचं, भांडवं लागायचं. इथे पण आता रूम आहेत, एक रूम, खाली पण 2 रूम. हा मग रूम आहे, ते पण रूम आहे. चला सुरुवात चालू आली आता. भुजिंग वगैरे आणलंय, चिकन भुजिंग. हितेश तयारी करतोय, पार्सलच घेऊन आले. रितेश गेलेला, कारण हितेश आमच्यासोबत होता. तर गाईज मस्त आता रिव्ह्यू आणलेत रितेशने. चिकन भुजिंग, मुठ्या, चिप्स, तणकवू आता सॅलड वगैरे. आणि भेटू थोड्याच वेळात मस्त. तू ना आले ना, हा काढणार 3 काढणार. पण तुझ्या तोंडाला पाणी आलं असेल ना आता भुजिंग बघून. भुजिंग बघून पाणी सुटलं माहितीये. भुजिंग आणि हा ना, भुजिंग बघून कोणाच्या तोंडाला पाणी सुटणार नाही. मस्त है ना. वरकर पाणी. मस्त बैठक चालू आहे. रिओ वगैरे आणलेत, भुजिंग वगैरे, चिकन भुजिंग वगैरे खाऊ. आणि भेटू आता एकदम थोड्या वेळाने. मस्त शांततेत प्रोग्राम करू आणि भेटू. चला बाय. एक नंबर. काय मस्त डान्स चाललाय. हा एक नंबर. तारपा काय फुल एन्जॉय आल्या मस्त.
का तुम्ही आता फिरवा? गाईस फुल धिंगाणा चाललाय धिंगाणा. नाचता पाय लचकलाय, फ्रॅक्चर झाला भाऊ आपला. देखा आपने लापरवाही का नतीजा है. लचकलाय भाऊ जास्त. हे पायकेच पायकेच भाऊ झटक 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 झटक. अरे खतरनाक नाचवता. चौकाशे बाबा लंगडलाय, मस्त लंगडलाय फुल. नाचता नाचता पाय लागलाय, खतरनाक चमक भरली. हे काहीच भावना पाहायला लागलंय, मालिश लावायला लागलाय, बेकार लचलंय. काही झोपलेली होती, खतरनाक नाचत होता. मालिश करायला लावले, आता दुखायला लागलंय. सगळे नाचले वगैरे, टेरिसवरून खाली आलो, दमलो, भावाचा पाय पण झालाय. जी मालिश चालू आहे, ताई झोपलेली उठली पण त्याच्या आवाजाने त्याला मालिशची क्रीम वगैरे घेऊन आली, मालिश लावली याला. आता आणि बघू आता थोड्या वेळा आम्ही जेवू, खूप उशीर पण झालाय आणि मग नंतरला बघू काय मग ब्लॉग वगैरे एडिट करू. ठीक आहे, चला भेटू थोड्या वेळाने. वेळ झाल्या तर जेवणाची. मस्त ताईने बिर्याणी वाढली, खाऊन घेतो आता. जेवा 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 जेवा. तुलसी तुलसी राहिलाय. मस्त जेवलो वगैरे, दाबून चेपून बिर्याणी खाल्ली. मस्त ताईने बिर्याणी बनवलेली. हा प्रत्येक मजा आली. काय बोलतो मेडे, आवडली बिर्याणी? एक नंबर आवडली बाई. आहे ना, तर ना डबल घेतली. व्हेजिटेरियन माणसाने डबल घेतली. आता जरा बाहेर वॉक करून येतो आणि एकदम काळोख काळोख झालाय. रॉकी पण जेवतोय, रॉकी बघतोय कसा, त्याला आता जेवण दिलंय एवढ्या उशिरा. ताईला बोलतोय मेडे, काय बोलतोय मेडे? काय बोलते ताईले मेहनत करायला लागले. हा एवढ्याला ताई झोपले, असे लोक झोपतात ते लोक. आम्ही आलो तर जागे आहेत. कोणाला नाही पण रे मुख्य जात लोड शेडिंग झोपले. चावलाची गोन. आता वेळ आली आजचा व्लॉग संपवायची, म्हणजे आमचा दुसरा व्लॉग संपवतोय. तर म्हणजे आज सकाळी उठलो आम्ही, आत्याला वगैरे पत्रिका दिल्या, त्याच्यानंतर मळ्यात वगैरे गेलो, चौपाटी फिरलो, ताईकडे आलो, असा फुल एन्जॉय केला, नाचलो वगैरे, थकलो, बिर्याणी बनवली खाली. आणि मग आजचा व्लॉग कसा वाटला तो नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलचं नाव आहे योगी के व्लॉग. नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भेटूया आता उद्या. आता झाले नवीन ब्लॉग मध्ये आणि झाले आता झोपायची वेळ. बघू आता झोपायला झोपू. आणि हा आपला भस्म्या झोपायला लागलाय बघा. चला गाईज, भेटू आता पुढच्या व्लॉग मध्ये. धन्यवाद.